आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला माहिती आहे तुम्ही साहेबचे माणसं आहात ना. आता गोड बोलायला आणि नंतर इंजेक्शन देऊ तिथे झोपून जाईल मला. नाही 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 मॅडम, असं काय बोलता. मी का तुम्हाला गुंगीचं औषध देईन आणि असं झोपवेन? मी तुमची सुंदरी, तुमची जीवाभावाची मैत्री, तुमच्यासोबत असं करेन. नाही सांगितलं ना. कोण आहात तुम्ही? मला काही आठवत नाहीये. कोण अनु, कोण सुंदरी? प्लीज मी हात सोडते, मला इथून बाहेर काढा ना प्लीज. तुम्ही साहेबची माणसं आहात ना. प्लीज मला बाहेर काढा ना. प्लीज बाहेर काढा ना. मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज माझी मदत करा प्लीज. धनंजय काय झालंय? अरे मॅडम असं का वागतायत? त्या का ओळखत नाहीयेत मला? काय झालं त्यांना? आणि त्या अशा नव्हत्या. त्या खूप आनंदी आणि खूप 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 माझ्या होत्या. त्या जीवलग मैत्रीण. मी त्यांची कारण कशी आठवत नाहीये मी. त्रास होत असेल, आपण त्याला त्रास द्यायला नाही आलोय ना. सुंदरी तर ठीक आहे. अशा कशा ठीक आहे? त्यांना माझं नाव आठवत नाही. मी सुंदरी, त्यांच्या जीवाभावाची मैत्रीण त्यांना आठवत नाहीये. आणि कोण मानसी देशपांडे या माझ्या अनु मॅडम सांगा त्यांना. सुंदरी, कदाचित त्यांना आधीच काही आठवत नाही. सुंदरी अनु मॅडम, मी तुमची सुंदरी. हे बघा, आपण एकत्र होतो ना, ते फोटो. हे बघा, मॅडम आठवण्याचा प्रयत्न करा. ये बघा, हा तुमच्या आई सोबत फोटो. ये बघा, तुम्हाला माहिती कलेक्टर स्पेशल कॉफी आवडायची मॅडम, माझ्या हातची कॉफी. हे बघा, हा कॉफी सोबतचा फोटो आपला. हा आपला संपूर्ण स्टाफ. या तुम्ही हसणारा खेळणारा तुम्ही, अनु मॅडम तुम्ही. हे बघा, पण मला काहीच का आठवत नाहीये. मला खरंच काही आठवत नाहीये. तुम्ही हे सगळं दाखवताय ना, मला काही आठवत नाही. मॅडम, त्यांनी ना तुम्हाला गुंगीचं औषध दिलं असणार आहे, म्हणून तुम्हाला हे सगळं आठवत नसणार आहे. तुम्ही बसा इथं, बसा. तुम्ही शांत. तुम्हाला पाणी पाहिजे का? हा, पाणी. धनंजय पाणी घ्या. पाणी घ्या तुम्ही. पाणी घ्या. ऐका ना, माझी प्लीज इथून सुटका करा ना. मला प्लीज इथून बाहेर काढा ना तुम्ही. प्लीज ऐका ना. हे बघा मॅडम, बस. हे बघा, साहेबला आता अटक केलंय, त्यामुळे आता ती त्रास देणार नाहीये तुम्हाला. आणि आता मी आले ना, तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये. कोणी तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. मी आहे ना. नाही पण तो आहे ना बाहेर. तो बाहेर आहे. तो कोण? अंकित देशपांडे. बाबा, आपल्याला मॉल मध्ये जायचंय ना. मी हातपाय तोंड धुवून आणि कपडे चेंज करून येते. ठीक आहे, जा पटापट जा. शकू, आज आम्ही मॉल मध्ये जाऊन खूप मजा करणार आहे. होय काय? बरं बाई. पण हे साऊ, मला पण घेऊन चल की तिकडं. त्या सरकत्या जिन्यावर की नाही लई मज्जा येते. आणि तिथं किती थंड थंड वाटतंय, होय की नाही? नाही,
शकू, मी आणि बाबाच जाणार आहे फक्त. आणि आई पण येणार आहे. होय? हो. बाबा, तू आईला सांगितलंयस ना की त्या मॉल मध्ये यायला? आईला सांगितलंय मी, पण आई काय म्हणाली माहितीये? आई म्हणाली की तिला काम असेल तर कदाचित नाही जमणार, पण काम नसेल तर नक्की येणार. ठीक आहे. चल 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 चल. काय रे आदित्य, आज सावीला शाळेत सोडायला आणि आणायला तूच गेला होतास? सुंदरी कुठे? मला सुंदरीच म्हणाली की आज सावीला शाळेत घेऊन जा, शाळेमधनं घेऊन ये, आणि जमल्यास तर फिरायला पण घेऊन जा. काय स्वरूप खरंच तुला असं म्हटली? हो, मलाही आश्चर्य वाटलं तिच्या असं वागण्याचं, पण ठीक आहे, मी आलो. हा असं का म्हणून गेला? मी तोच विचार करते. कदाचित त्याला सुंदरी सावीची पूर्ण जबाबदारी टाकेल ह्याची अपेक्षा नसेल, आणि पुन्हा एकदा एवढा मोठा विश्वास टाकेल असं नसेल वाटलं त्याला. पण सुंदरी पण बघते ना आदित्य मधले बदल. होय. पण आदित्यच्या चेहऱ्यावर टेन्शन का दिसत होतं, आणि असा विचार करत निघून का गेला तो? मी आलेच. हा. देशपांडे म्हणजे एडी सर. हो, पण तुम्हाला कसं माहिती? तो माझा नवरा आहे. आम्ही ओळखतो. काय 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 चाललंय मला काय कळत नाहीये. काय झालंय? आता मला सगळे संदर्भ लागतायत. तुम्हाला कळत आहे? प्लीज सांगा ना मला, प्लीज सांगा ना, प्लीज. बस शांत. तुम्ही आधी खाली बसा. खाली बसा. शांत. आता मी जे विचारते ते सगळं नीट सांगा. मागच्या गेल्या काही वर्षातलं तुम्हाला काय आठवतंय? खरं सांगू का, मला ना काहीच आठवत नाहीये. म्हणजे हा जो अंकित आहे ना, अंकित देशपांडे, तो माझा नवरा आहे. त्याने मला असं सांगितलं की मी मागच्या 6 वर्षांचं सगळं विसरले, मला काहीच आठवत नाहीये. माझी मेमरी लॉस झाली म्हणून तो माझ्यावर ट्रीटमेंट करतोय, मला औषधं देतोय, माझी खूप काळजी करतो. मी घरातून कुठं जाऊ नये ना म्हणून तो दाराला कुलूप लावून शाळेत जायचं. त्यांनी मला असं पण सांगितलं होतं की या जगात त्याच्याशिवाय माझं कोणीच नाहीये. आम्ही दोघंच होतो एकमेकांसाठी, बाकी कोणीच नाहीये. एकदा मी ना त्याला न सांगताना त्याच्या शाळेत गेले होते, तेव्हा त्या छोट्या मुलीशी माझी भेट झाली. तिचं नाव सावी. सावी मला खूप आवडली. खूप गोड मुलगी आहे ती. तिला भेटल्यानंतर ना मला असं जाणवा लागलं की तिचं माझं काहीतरी कनेक्शन आहे. म्हणून मग मी अंकितकडे हट्ट धरला की मला तिला भेटायला घेऊन चल. पण अंकित नाही घेऊन गेला मला. शेवटी मी त्याला न सांगता एक दिवस घरातून पळून गेले. पण मी ना त्या सावीच्या घरापर्यंत पोहोचले, तिच्या दारापर्यंत गेले आणि तेवढ्यात अंकित जबरदस्तीने मला तिकडून घेऊन गेला. हो, आता पहिल्यापासूनच अंकितवर संशय होता, पण तेव्हापासून संशय वाढला. माझा त्या मुलावर कधीच विश्वास नव्हता. मला तो कोंडून ठेवायचा, मला इंजेक्शन देऊन बेशुद्ध ठेवायचा. मी कायम गुंगीतच असायचे, मला काहीच कळायचं नाही. मी तिथून पण पळून गेले आणि मी या साहेबाच्या तावडीत आले. आणि
तिथूनही पळून जाण्याचा प्रयत्न केला, घरातून त्या पळाले, पडले, रस्त्यात जखमी झाले आणि त्यानंतरचं मला काहीच माहिती नाही. आता फक्त एवढंच माहितीये की मी परत या साहेबाकडे अडकले. अंकित त्या साहेबाचं कोणतं तरी काम करतोय. जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत साहेब मला सोडणार नाही. कसलं काम? नाही माहिती हो. खूप सारखं मॅडम. पण आता नाही. आता मी आली ना परत. आई काल काही ना आपल्या दोघींना परत भेटवलं. मी आली ना तुम्हाला घ्यायला. सुधा मॅडम, तुमची आई, अनु हर्बल प्रोडक्ट्स, तुमची स्वतःची कंपनी. आदित्य, त्याचं तुमच्यावरती खूप प्रेम होतं, पण तुम्ही तुमचा होकार अजून कळवला नव्हता. पण त्या हरामखोरामध्ये धाडस नव्हतं. काही कारणास्तव त्याला माझ्याशी लग्न करावं लागलं. पण त्याच्यात धाडस नसल्यामुळे त्याने माझ्याशी तर लग्न केलंच, पण पुन्हा तुमच्या होकारानंतर त्याने तुमच्याशीही लग्न केलं आणि तुमचा घर जावे म्हणून राहिला. सुंदरी आज थोडं चांगलं कसं वागली? तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे. मंगलताई आणि आजीला वाटायला लागले आता की तू सुंदरीचा विश्वास जिंकतो असं. शाबास. आपण त्यांना असं का वाटतंय? म्हणजे कशावरून? अरे तूच म्हणालास ना मगाशी सुंदरीनं सावीची जबाबदारी तुझ्यावर टाकली म्हणून. यावरून हेच सिद्ध होतंय की सुंदरी तुझ्यावर विश्वास टाकते. नाही, काहीतरी गडबड आहे. गडबड म्हणजे काय? म्हणजे सुंदरीमध्ये एवढा बदल, तो पण एका रात्रीत. तिच्या डोक्यात निश्चितच काहीतरी चालू आहे. हे बघ, तुला दुःखाची अति सवय झाली ना म्हणून मन हळवं झालंय. पण आता हे जे काही घडतंय ते सुखाचं आहे आणि हेच हवं होतं आपल्याला. तू सुंदरी सावी हे असं सुखी कुटुंब हवं होतं आपल्याला आणि ते आकार घेते हळूहळू. वेडे वाकडे विचार डोक्यातनं आधी काढून टाक बरं. मी देवापुढे दिवा लावते, म्हणजे या मनातल्या शंका कुशंका इडापिडा सगळं काही पळून जाईल. नाही, काही म्हणा, माझ्या मनातला विचार अजून स्ट्रॉंग होत चाललाय की सुंदरीचा काहीतरी प्लॅन आहे. आम्ही फक्त नावापुरतं लग्न केलं. आम्ही नवरा बायको म्हणून कधीच राहिलो नाही. आणि नंतर तुम्ही मला नोकरी दिली, मैत्री दिली. एवढ्या अनोळखी शहरात तुम्ही मला साथ दिली. तुम्हाला माहित होतं मला IAS ऑफिसर व्हायचंय. तुम्ही आणि सुधा मॅडम सतत माझ्या पाठीशी उभं राहिला. आणि ह्या सगळ्या दरम्यान मला आदित्यचं सत्य कळलं. मला हे कळालं की तो तुमचा नवरा आहे. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. तुमच्या पोटात आदित्यचं बाळ होतं आणि तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते म्हणून आम्ही कोणीच तुम्हाला काही सांगितलं नाही. आम्ही हे सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं. नंतर काही कारणानिमित्त तुम्ही माझ्या गावी आलात आणि तिथेच तुमची डिलिव्हरी झाली. तिथे तुम्हाला आदित्यचं सत्य कळलं आणि ह्या सगळ्यातनं तुम्ही आदित्यचा त्याग केला आणि आपण दोघींनी ठरवलं की आपण दोघी सावीची जबाबदारी घ्यायचं.
तिला लहानाचं मोठं करायचं. दरम्यान मी आयस झाल्यानंतर सावी तानी असताना दिवाळीच्या सणाला तेलावरून पाय घसरून तुमच्या डोक्याला मार लागला. आणि शुद्धीवर आल्यावर तुम्ही माझ्याकडून वचन घेतलं तू सावीची जबाबदारी पार पाडशील. आणि दुसरं म्हणजे आदित्यची सावली देखील सावीवरती पडू देणार नाही. आणि मी ते वचन निभावलं मी वचन. पण अंकित तर म्हणाला की तो माझा नवरा आहे. अंकितच आदित्य आहे. काय? हो. आता मला हे सगळं पचवणं खूप जड जात. मला माहिती नाहीये काय खरं आहे काय खोटं आहे. पण तुम्ही आता मला म्हणालात की ती सावी माझी मुलगी आहे. सावी माझी मुलगी आहे ना? प्लीज ऐका ना तुम्ही. प्लीज मला सावीला भेटवा ना. माझी आणि सावीची प्लीज भेट करा ना. प्लीज भेट करून द्या ना. तिच्याकडे घेऊन चला ना प्लीज. प्लीज तुम्ही तरी फसवू नका हो मला. प्लीज माझ्या मुलीची आणि माझी भेट करून द्या प्लीज. अनु मॅडम, हो मी त्याच्यासाठीच आली आहे. मी तुम्हाला तुमच्या सावीकडे घेऊन जायला आली आहे. तुमच्या जीवाभावाच्या मैत्रिणीवरती विश्वास ठेव. पण फक्त एकट आहे, आता घाबरायचं नाही. आता स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कारण मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ही तुमची जीवाभावाची मैत्रीण सुंदरी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे. पुन्हा एकदा ठळक बातम्या. कलेक्टर सुंदरी मोहिते आणि डीसीपी धनंजय देसाई यांच्या धडक कारवाईत सौदामिनी राजशिर्के म्हणजेच साहेबला यांच्या धडक कारवाईमध्ये सौदामिनी राजशिर्के म्हणजेच साहेबला ड्रग्सच्या मोठ्या साठ्यासोबत अटक आणि कोठडीत रवानगी. देवा, काही नडलं होतं वय. आता कशाला त्या साहेबाच्या परत वाटेला जायचं? त्या बाईने आपल्या घरामध्ये घुसून आपल्याला जीवे मारण्याचंच बाकी ठेवलं होतं. आता परत कशाला तिच्या नादाला लागायचं? का नको? अगं तिला घाबरून काय जन्मभर आपण बिळात घरात लपून बसणार आहे? अंमली पदार्थ खाऊन लहान लहान शाळेतली मुलं आपलं आयुष्य बर्बाद करून घ्यायला लागलेत. ही नालायक बाई तरुण पोरांना नशेची सवय लावून पैसे मिळवते. अगं असल्या पापी बाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे. माझ्या सुंदरीनं केले ते अगदी योग्यच केले. आपण याचे सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतं. त्याचं काय? आपण सगळे घरात असून सुद्धा तो पुतळा कोण लटकून गेलं? साहेबचीच माणसं ना. सावी किती घाबरली होती, ताप भरला होता तिला. मंगलताई तुम्हाला सांगून ठेवते, सुंदरी आल्यावर तिच्याशी बोला याबद्दल, नाहीतर मी बोलते. हो आत्या, म्हणजे त्या साहेबाच्या भीतीने आपण शहर सोडण्याचा विचार करतोय आणि सरी हे सगळं करून का नाही स्वतःवर संकट ओढून घेत्या बघ. मला वाटतंय मंगलताई सुंदरीला उकसावून मुद्दाम धनंजय हे करतोय सगळं. सुंदरीला म्हणावं 4 हात लांब राहा त्याच्यापासून. नाही हो, कुणाचं पण ऐकून काम करणारी आपली पोरगी नाहीये. तिला जे पटतं ना ती तेच करणार. आणि कसं आहे, आपल्याला भीती वाटते हो, पण हे तर त्यांचं रोजच काम आहे ना. अहो, लग्न मोडल्याच्या रागावर करतोय हे सगळं धनंजय. विनाकारण आदित्यला पकडून नेलं होतं. कामाचं कारण काढून घरात शिरू बघतोय. का तो कशाला करेल हे सगळं? कशाला म्हणजे? आदित्यबद्दल त्याच्या मनात किती राग आहे हे बघतो ना आपण सगळे. सुंदरी आणि आदित्यचा संसार बघवत नाही त्याला, म्हणून यांच्यात फूट पाडू पाहतोय तो. नाही ग शशी, मला नाही वाटत तसं. आणि आदित्य झोपली का सावी? ते दंगा करू नका, उठेल ते. आणि काय झालं, बाहेर थोडा आवाज येत होता, तुमच्यात काही भांडण झाली का? अरे भांडण नाही, फक्त मोठ्या आवाजात आपापली मतं मांडत होतो इतकंच. कलेक्टर सुंदरी
सुंदरी मोहिते आणि डीसीपी धनंजय देसाई यांच्या धडक कारवाईमध्ये सौदामिनी राजशिर्के म्हणजेच साहेबला ड्रग्सच्या मोठ्या साठ्यासोबत अटक आणि कोठडीत रवानगी. साहेबाला अटक झाली म्हणजे सुंदरी आणि धनंजय कधी अनुपर्यंत पोहोचतील. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. हे कधी झालं? अरे आज सकाळी सुंदरीनं तिला अटक केली, पण तू का विचारतोय? नाही पण मला कोणी सांगितलं का नाही? अरे पण ती तुला का सांगेल? हा तर तिच्या रोजच्या कामाचा भाग आहे ना. नाही तुम्हाला नाही कळणार ते. काय काय मला नाही कळणार? ज्याची भीती होती तेच घडलं. अहो मंगलताई, सांगायला पाहिजे होतं म्हणजे त्या साहेबनी सुंदरीला काही केलं असतं या काळजीपोटी तो असं म्हणाला. हो ना रे आदित्य? आदित्य मी तुला काय विचारतेय? मला काही दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. बाहेरगावी? कुठे आणि कशाला? ते सगळं मी तुला नंतर सांगतो. सगळ्यात आधी मला बॅग पॅक करायला हवी. आदित्य ऐक तरी. आई सरू